हॅलो. हॅलो. हा बोला. ताई, अनुभव शेअर करायचा होता. हा करा ना ताई. कुठून बोलताय सांगायचंय? नाही. बरं बरं. काय हो बोला. ताई, आम्ही ना प्रदीप दादाकडे गेलो होतो सेवा घ्यायला. माझ्या मुलीचं आहे ना खूप पोट दुखत होतं आणि माझं पण दुखत होतं. अरे बापरे, दोघींचे? माझ्या आहे ना डाव्या साईडनं आहे ना नुसती आग होत होती ताई पोटात. मला कळतच नव्हतं काय होतं म्हणून. अरे बापरे. हा हा. आणि मुलीचं पोट दुखत होतं. अच्छा. हा हा. मग आम्ही पहिलं आहे ना असं दवाखान्यात ऍडमिट केलं तिला. बरं. हा केवढी आणि आहे ती? माझी किती वर्षाची आहे? 10 वर्षाची. अरे बापरे. हा लहान आहे हो. हा. हा. आणि ताई तिला दवाखान्यात ऍडमिट केलं आणि माझ्या बहिणीच्या मुलीला म्हणलं अगं केंद्रात जाय. आणि ते डॉक्टर म्हणले ऑपरेशन होईल म्हणे तुझं. अय्या. तर मी म्हणलं बाई केंद्रात जाय बहिणीच्या मुलीला म्हणलं आणि महाराजांना म्हण की ऑपरेशन म्हणजे नॉर्मल हे उद्या तिचं ऑपरेशन नाही झालं तर चांगलं आहे असं महाराजाला विनंती कर म्हणजे म्हणलं. कसलं ऑपरेशन करायचं बोलले ते? ते ऑक्सिजनचं ऑपरेशन म्हणले. अपेंडिक्सचं? हा. अरे तर बापरे. तर मग मी म्हटलं जाय म्हणलं ग स्वामीच्या मठात आणि गुरुवार होता आणि मी म्हटलं सांग म्हणलं महाराजांना अशी विनंती कर म्हणलं. हा. आणि तिनं केलं बरं नारळ अर्पण करून महाराजांना हे केलं. हा. आणि मग काय झालं ते आमचा नंबरच आहे ना मॅडम ऑपरेशनाला. ते दुसरे पेशंट घ्यायला लागले. ते म्हणले जे अर्जंट पेशंट आहे तेच घेऊ आम्ही आधी. अगो बाई. हा. मग माझे मिस्टर म्हणाले तुम्ही घेत नाही माझी मुलगी लहान आहे आणि तुम्ही नुसत्या सलाईन लावत्या इंजेक्शन देता ती खूप घाबरतीये आणि ती म्हणते की घरी चला. हा 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 हा. आणि मग नुसती अशी घाबरल्याने करायची ती. बरोबर. आणि मग काय झालं त्यांनी ना थोडं त्या डॉक्टरला हे केलं आणि म्हणले नाही म्हणले आम्हाला ठेवायचंच नाही. आम्हाला आहे ना सुट्टीच घ्यायची. हा हा. आम्हाला नाही ठेवायचं आम्ही दुसरीकडे बघू असे म्हटले. आणि मग घरी आलो मॅडम आम्ही. घरी आले? हो घरी आलो. हा. आणि मग इकडं तिकडं दाखवून ताई तिला काय सांगू तुम्हाला स्वामीची कृपेनं तिचं ऑपरेशन झालंच नाही. आई ग. अरे वा. आणि मग त्याच्यानंतर आम्ही दादाच्या मठात गेलो. आधी नव्हतं गेलो बरं. माझ्या आधीच सांगितलं मी पण आधी नव्हतं गेलो. मग त्याच्यानंतर मठात गेलो. हा हा. हा. आणि मग दादांना तिला पण सेवा दिली आणि मला पण दिली. बरं बरं. हा. हा. आणि मग तिथून आल्यावर आहे ना ताई मग माझ्या पोटात आग होत होती ना. हा. तर मला सगळ्या बायका म्हणायच्या कवरक अंगावर काढती तू जाय ना कवरक अंगावर काढती दवाखान्यात जाय ना असे सगळ्या माझ्या बहिणी वगैरे कोणी पण असंच म्हणायचं मला. बरोबर. हा. आणि माझा तर विश्वास होता स्वामीवर. पण मग तरी बी मी गेलेच मॅडम. ऑपरेशन झालं माझा. झालं? 2 मुली मला आणि मी फॅमिली ऑपरेशन पण केलं आणि ते बी केलं. ते तुम्हाला कसलं सांगते दुसरं कसलं ऑपरेशन? ती मॅडम म्हणे अशी गाठ आहे म्हणे नॉर्मल अशी आणि गर्भपिशवीच्या बाहेर आहे म्हणे नॉर्मल गाठ आहे म्हणे. अच्छा. हा हा. आणि मग ऑपरेशन खाजगीमध्ये ऑपरेशन केलं मी. आणि मी म्हणलं बाई सरकारी. हा. हॅलो. 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 तिथे मी पण शिलाई काम हे पण तरी बी मी खाजगीत केलं. आणि मग ताई ऑपरेशन झाल्यावर इतकी आग व्हायला लागली भयंकर आग व्हायला लागली. अरे अरे. ऑपरेशन झाल्यावर गेले त्या मॅडमकडे रडतच होते मी. हा हा हा. मी म्हणलं बाई मी माझी हे नव्हती बी तरी मी ऑपरेशन खाजगीत केलं म्हणलं. हा. आणि असं का होतंय म्हणलं हे मला. अरे. केंद्रात गेले महाराजापुढे बी इतकी रडे. बापरे. हा. ताई मग मी तिथे आली. मग मी पारायणाला बसले. हा हा. पारायणाला बसली मी. माझ्या पोटात इतकी आग भयंकर आग. बापरे. आणि म्हणलं मॅडम माझा महिना झाला आणि ऑपरेशन होऊन सनी आणि माझ्या पोटात आग कशी होती अशी. आणि माझी तर त्या मॅडमला म्हणलं मला याच्यासाठी ऑपरेशन करायचं होतं. मला फॅमिली प्लॅन नव्हतं त्याच्यासाठी नव्हतं करायचं हो मॅडम याच्यासाठी करायचं होतं. आणि माझी नव्हती तरी मी हे एवढी परिस्थिती तरी मी केलं म्हणलं. बाई ग. आणि मग ती मॅडम काय म्हणे इथं सोनोग्राफ्या करा तिथं सोनोग्राफ्या करा इकडं करा तिकडं करा. अरे. मग मी काय म्हणलं ती एक माझ्या ओळखीच्या मॅडम आहे म्हणे दुसरीकडे करा म्हणे तुम्ही नाही हिच्याकडे सोनोग्राफी करून बघा म्हणे काय निघतं ते बघा. मी माझे मिस्टर म्हणले नको पहिल्यानं आपल्याला तिनं फसवलं आता नाही करायचं तिच्याकडे. बरोबर आहे बरोबर आहे. मग माझी बहीण म्हणे अगं तू प्रदीप दादाच्या मठात गेली म्हणली तू असं काय करते म्हणली तुला स्वामीवर विश्वास आहे म्हणली पूर्ण देवावर सोड. आणि तू सेवा कर. ताई दादाच्या मठातली सेवा सुरू केली.
हा. आणि तारक मंत्र ते मुलीला मी दिलं. ताई तिचं पोटच होतं म्हणजे तिचं पोट थोडं थोडं दुखत होतं, कमी झालं. हा आणि हा. माझी पोटात खूप आग व्हायची. अरे. ताई मी स्वामी पुढे विनंती केली, स्वामी आजपासून मी पायरी चढतच नाही दवाखान्याची. हा हा. बाई ग. मला ना तुम्हीच नीट करा आणि तुम्ही कसं करा ते बघा. बाई ग. ताई मला दादाची सेवा केली, प्रदीप दादाची, आणि माझी पोटातली आग कशी गेली आणि काय गेली मला माहीतच नाही. बापरे. कमाल आहे ना ताई. हो. कमाल कमाल. पण तरी ताई. ताई बी पूर्ण सेवा नाही झाली ताई माझ्याकडनं. मी ना काम करते, शिलाई काम करते, थोडं बाहेरही करते. पूर्ण सेवा तर झालीच नाही माझ्याकडनं. पण तरी ते महाराजांना मला बिलकुल असं दवाखान्यात जायचा टाइम आलाच नाही. बापरे. पण ना जशी होईल तशी थोडीफार तरी करत राहायची. पण ना ताई ती डॉक्टरीन त्या ज्या डॉक्टर होत्या ना त्यांच्याकडे नका जाऊ. पण ना कधी पण ऑपरेशनच्या आधी 2-3 डॉक्टरांचा आधी सल्ला घ्यायचा ताई. ताई मला 2-3 ठिकाणी असं सांगितलं, पण मला या दुसऱ्या बायकांना खूप घाबरवून दिलं ना हो. कोणी म्हणतं काही निघन, कोणी म्हणतं काही निघन असं. त्या काही डॉक्टर आहेत का ताई? ते हं. अंदाज काही पण सांगतात. शिकलेले जे असतील, ज्याला त्यातलं ज्ञान आहे त्याचं ऐकायचं. ताई ज्यांना त्यातलं 20-25 ज्ञान नाही. हजार रुपये 20-25 हजार रुपये घातले मी. मला त्यांनी काही नाही झालं. फक्त सेवेनं मला सगळं काही फरक पडला. बघा बघा. तरी पण आणि ना मला ताई ताई ऐका, हं, हं. दुसऱ्या डॉक्टरांचे पण मध्ये मध्ये चेकिंग करून सल्ला घ्यायचा ताई. हो. आणि ताई मला पण माहिती आहे का, दादानी मला असं कोण बोललं स्वप्नात येऊन, मला कळलं नाही, दिसलं नाही. पण तू हं. दादाला साधं समजू नको असं. अय्या. बघा. स्वप्नात बोललं, पण मला कोण बोललं ते दिसलं नाही. आणि त्याच्यानंतर मग मी पारायणाला बसले होते. दवाखान्यात गेले नाही मी पुन्हा पारायण चालू असताना. हा हा. आणि दादा बसले होते आणि मी दादाच्या पाय पडायला लागले, प्रदीप दादाच्या. दादा हं. इतक्या जोरानं ओरडले मला की हं. पारायण चालू असताना दवाखान्यात का गेली तू? ओ. बापरे बाप. स्वप्नामध्ये स्वप्नामध्ये. अच्छा अच्छा. हा हा हा. तेव्हा मला कळालं की हे स्वामींनी मला संकेत द्या की तू माझ्यावर विश्वास ठेवला नाही तू असं. हा. बरोबर आहे बरोबर आहे. इतका मोठा अनुभव मला असा आला ताई. आणि मग मी तेव्हापासून इतकी मन आणि श्रद्धा माझ्या स्वामीवर ठेवली की मी स्वामी, मी आता तुमच्याशिवाय काहीच नाही मला. अगदी. ती करा सेवा ताई आणि स्वामी तर आहेतच. पण तरी आता ते अपेंडिक्सचं आहे ना ताई मुलीचं, ते हा. त्या डॉक्टरांकडे नका जाऊ पण दुसऱ्या 1-2 डॉक्टरांचा सल्ला घ्या. ताई दुसऱ्या डॉक्टरकडे आम्ही आता सोनोग्राफी केल्या, कोणीच डॉक्टर म्हणा ना तिला अपेंडिक्स म्हणून. अरे कोणीच म्हणा, वाह! सगळे म्हणते तिचं नॉर्मल आहे. वाह, वाह, वाह! मग काही हो. प्रश्न नाही. मग काही प्रश्न नाही. हो. खूपच छान, खूप छान ताई. मी शेअर आणि करते हां. ताई हां, माझं बोल. मी ना माझा भाऊ आहे ना, आहे का हां. टाइम ताई तुमच्याकडे? हो, आहे, आहे. बोला ना. ताई माझा भाऊ आहे ना, इतका त्रास द्यायचा आई-वडिलाला. इतका चांगला भाऊ होता माझा, एकच भाऊ होता. अचानक इतका त्रास द्यायला सुरुवात करायला लागला, दारू प्यायला लागला. अरे, लग्न आई झालंय का? बिना लग्नाचा. आणि अचानक इतका आई-वडिलांना त्रास द्यायला लागला. आम्हाला बी पण फोन करा ना. आम्हाला आमचे पूर्ण लॉक करून टाकले नंबर. अय्या! हां, अचानक करायला लागला असा. अरे आणि वाह! मग माझी एक बहीण, आम्ही तर गेलोच नाही दिवाळीला. माझी एक बहीण गेली हां. आणि तिला बी असा भयंकर भयंकर काही काही बोलायला लागला. तू निघ इथून, तू अशी, तुमच्यामुळं माझा नाश झाला फला, असं काही काही अगो बोलायला बाई! लागला. हां. हां. आणि मग ताई ती खूप रडली, सासरवाशी नव्हती, खूप रडली. दुसऱ्याच रोजी गेली तिच्या घरी. अरे, अरे, आणि अरे! ताई हो. आणि 8-10-15 दिवस झाले तिला. याचा एक फोन नाही की तू कशी गेली, काय गेली, की मी चुकलो की काहीच नाही अगो ताई. बाई! हां. आणि मग मी काय केलं, त्यांनी तो माझ्यासोबत येईल होता दादा, आणि त्याला साथ गेलाय ना, 7 गुरुचरित्राचे पारायण दिले होते लग्नासाठी दादांनी. हां, हां. आणि त्यांनी केलीच नाही. आणि मग मला काय अचानक लक्षात आलं की बाई याला दादाने दिले होते, पण मग यांनी केलीच नाही. मग आपण तरी संकल्प करा. आता हा असा येड्यावानी करायला लागला तर. आई ताई गं! मी 7 गुरुचरित्र पारायणाचा संकल्प केला आणि मी पारायणाला पहिलाच दिवस सुरुवात माझी. हां. आम्हाला तो कोणाला फोन करत नव्हता, बोलत नव्हता. आणि त्या बहिणीला इतक्या शिव्या द्यायला, आणि आई-वडिलांना तर साक्षी असं फाशी घ्यायला निघायचा. अय्या! करंटची वायर वडायचा. मी जगतच नाही, मला मारायचं आहे. तुम्ही बहिणीच नाही माझ्या, तुम्ही कोणीच नाही माझ्या. आई-वडिलांना म्हणायचं तुम्ही नाही कोण नाही. तुमच्या अरे! मौतील सुद्धा येणार नाही. मी असं इतका भयंकर बोलायचा, भयंकर झाला ताई तो. इतका बापरे! दारू प्यायचा. आणि मग काय झालं, मी ना ताई त्याचा संकल्प केला पारायणाचा त्याच्यासाठी. आणि पहिलाच दिवस होता माझा गुरुचरित्राचा पारायणाचा. हां, हां. आणि मग मी सुरू केलं. पहिल्याच दिवशी माझ्या बहिणी पारायणाचा पहिलाच दिवस त्या बहिणीला फोन केला, माफी मागितली. इतका रडा तिच्या फोनावर की मी तुला काय बोललो असं मला माफ कर.
आई गं! अहो ताई बघा. इतका बापरे! रडा फोनवर तिला पहिलाच पारायणाचा दिवस तिला फोन केला आणि इतका रडा फोनवरती मी काही तुला बोललो असेल तर मला माफ कर ताई. बापरे! 15 दिवस झाले तिला जाऊन आणि एक दिवस विचारलं मी तुला ती कशी गेली काय गेली. मी बोललो तुला ताई पारायणाचा पहिला दिवस तू असा बोलला. बापरे! किती कमाल आहे बघा ताई. आणि ताई पारायणाचा 7वाच दिवस तर तो माझ्या इथं आला. मला कधी बोलणार ना भाऊ माझ्या इथं आला. अय्या! आला इथं मला मग माझ्या इथं राहिला थोडे दिवस आणि मग कंपनीत जायला लागला तो. आणि मग सगळ्या बहिणीला फोन करायला लागला, चांगला बोलायला लागला. मग मी महाराजाला म्हणलं, महाराज आई वडिलांचा बी सन्मान करू द्या, आई वडिलाला पण चांगलं बोलू द्या त्याला. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि मग नंतर आई वडील त्यांच्यासोबत पण चांगला राहायला लागला तो. अरे वाह! काय शिकलाय तो? तो खूप त्याचं 17वी झाली ताई. बापरे! मला हा पण त्याला अचानक बाहेरचं असं हे सांगितलं. अच्छा, काही ते झाली असेल बाहेरची बाधा हो. ताई त्याला. ताई पण तो मग लग्नाला दारू हो सोडली? म्हणत नाही तो. हां? दारू नाही सोडली पण लग्नाला हो म्हणत नाही. पण पहिले ताई तो आम्हाला फोन असं समजणार भाऊ थोडं तरी समजायला लागला तो आता. अरे वाह! ते असं किती छान. काहीच समजत नव्हता तो. बघा, किती हां. स्वामींची लीला अगाध आहे. स्वामीची लीला खूप आवाज आहे आणि ताई मला तेव्हापासून स्वामी सेवा म्हणजे इतकी कळायला लागली की स्वामी काय मला ते असं आधी तर हां, काहीच माहित नव्हतं मला. माझी हां. बहीण म्हणायला लागली अगं तू स्वामीचं करून बघ. अगं स्वामी काय मला माहीतच नाही. पण ताई त्या दिवशी साक्षात दत्त महाराज माझ्या स्वप्नात आले. वाह, 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 वाह! म्हणजे महाराजांना ओळख करून दिली की स्वामी काय मीच आहे दत्तप्रभू. मी दत्तप्रभूला हो. मानित होते. पण खरं. स्वामीला मानित नव्हते मी. अच्छा, अच्छा. मग दत्तप्रभूला मानित होते मी. हां, मग दत्त महाराजच आहेत ताई सगळे हो. मुळातले तर. ते हां. आता कळायला लागलं काही आधी काहीच कळत नव्हतं मला. स्वामी हां. काय आणि मी दत्त महाराजांना मानत होते पण स्वामी मला माहीतच नव्हते. हां. खूप छान, खूप छान ताई. मी शेअर करते हां. हो, हो. हां, श्री स्वामी समर्थ ताई. हो, हो.